मित्रांनो नमस्कार. 90च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या सिनेमा जगतात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, निवेदिता जोशी यांचा अशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता आणि सिनेरसिकांनी या गर्दीचे उच्चांक या चित्रपटासाठी प्रस्थापित केल्याचं आणि रेकॉर्ड मोडल्याचं आपल्याला लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, अगदी अशीच ही बनवाबनवी चित्रपट हा महाराष्ट्राच्या धर्तीवर हा अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे. अशी ही पळवापळवी असं हा दुसरा अंक महाराष्ट्राच्या रंगमंचावर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर निर्माण झालेला आहे. त्यातून महाराष्ट्रामध्ये येऊ पाहणारे जे उद्योग व्यवसाय आहेत ते नामांकित मल्टीनॅशनल दर्जाचे असलेल्या कंपन्या ह्या गुजरातला पळवून नेऊन अशी ही पळवापळवी ही महाराष्ट्रातील जनतेने ही अनुभवलेली आहेत आणि हा पळवापळवीचा अनुभव गेल्या 1.5-2 वर्षापासून महाराष्ट्र मात्र उघड्या डोळ्याने सहन करत आहेत. त्यातून महाराष्ट्रातील बेरोजगारीचं भयान असं वास्तव आणि भयान असं चित्र हे महाराष्ट्रासमोर आज अतिशय प्रखर आणि अतिशय बिकट अवस्थेमध्ये उभे असल्याचं आपल्याला स्पष्टपणाने जाणवते. महाराष्ट्रामध्ये 2-2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीमध्ये फूट पाडून या ठिकाणी ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे तिहेरी सरकार हे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं आणि ट्रिपल इंजिन सरकार हे महाराष्ट्राच्या हितासाठी राबत आहेत की गुजरातच्या हितासाठी राबत आहेत अशी सर्वांगीण टीका ही राजकीय अंगातून होऊ लागली. आणि ही टीका होत असताना ही कदाचित राजकीय दृष्टिकोनातून किंवा राजकीय अंगातून किंवा राजकीय विरोधासाठी ही शिंदे सरकारवर टीका होत आहेत असं जरी वरकरणी वाटत असलं तरी या राजकीय अंगातून थोडंसं बाजूला जाऊन त्याचा शोध आणि बोध घेतला किंबहुना त्याचा वास्तव आणि अवास्तवतेचा शोध घेतला तर त्यातील मात्र 10 अशी वास्तवता ही महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहत नाहीत. महाराष्ट्रामध्ये अगदी काल दैनिकांमध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगातील जगातील बलाढ्य असलेली टेस्ला कंपनी ही गुजरातला पळवून नेण्याची बातमी काल दैनिकांमध्ये आणि प्रिंट मीडियामध्ये ही प्रसिद्ध झालेली आहे. आणि पुढील महिन्यामध्ये गांधीनगरमध्ये एका परिषदेमध्ये ही टेस्ला कंपनी जी जगभरातील बलाढ्य कंपनी आहे ती बलाढ्य कंपनी ही गुजरातमध्ये पुढच्या काळामध्ये प्रस्थापित होणार आहेत आणि त्याची अधिकृत घोषणा ही प्रसिद्ध काही महिन्यांनी होणार असल्याची बातमी ही प्रसिद्ध झालेली आहे. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये वेदांत, फॉक्सकॉनसह अनेक मोठे मोठे उद्योग हे यापूर्वीच गुजरातला नेलेले आहेत. आज सत्तेमध्ये असलेले अजित पवार हे याबाबत नरेंद्र मोदींच्या सरकारला वेदांता, फॉक्सकॉनच्या बाबतीत सरकारवर टीका करत असताना वेदांत, फॉक्सकॉन सारखा लक्षावधी तरुणांना रोजगार देणारा उद्योग पळवून नेऊन मोदी सरकारने पर्यायाने केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला ही पाने पुसलेली आहेत. किंबहुना महाराष्ट्रातील जनतेच्या हातातून असलेला राज्य सरकारच्या अधिकारात असलेला वेदांत, फॉक्सकॉन हा गुजरातमध्ये नेऊन महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या हातावर हा फक्त आणि फक्त पॉपकॉर्न दिलेला आहे अशी जहरीली टीका ही विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी यापूर्वी केल्याचं आपल्याला आठवत असेल. मित्रांनो, अजितदादांनी केलेली टीका आणि आज अजितदादा मात्र सत्तेमध्ये आहेत आणि यातून ते टेस्ला कंपनीच्या बाबतीत काय भूमिका घेतात किंबहुना त्यांचे सहकारी असलेले आमदार काय भूमिका घेतात हे मात्र या ठिकाणी पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वेदांत, फॉक्सकॉनच्या वेळेस यापेक्षा मोठा प्रकल्प हा महाराष्ट्राला केंद्र सरकार देणार आहे असं उदय सामंत प्रसारमाध्यमासमोर वारंवार सांगत होते. परंतु हे वारंवार सांगत असताना त्यातून जो नवीन प्रकल्प येणार आहे त्या नवीन प्रकल्पाबाबत आजही कुठली ठोस भूमिका ही राज्य सरकारने घेतली नाही. काल परवा टेस्ला कंपनीच्या बाबतीत ज्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यातून अशी ही पळवापळवी ही महाराष्ट्राच्या बाबतीत ही थांबायला तयार नाहीत असं म्हटलं तर हे या ठिकाणी अजिबात वावगं होणार नाहीत. मोठा प्रकल्प देणार असं फक्त आणि फक्त सांगितलं जातं आणि हे सांगितलं जात असताना महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारला एक पेंडी दाखवून बाकीच्यांना हंबरट ठेवण्याची भूमिका ही आकसपूर्ण भूमिका ही केंद्र सरकारची ही या ठिकाणी असल्याचं स्पष्टपणाने
दिसून आल्याशिवाय राहत नाहीत. गुजरातच्या तरुणांना रोजगार देत असताना वेदांत, फॉक्सकॉन, टाटा एअरबस आणि मुंबईतील डायमंड मार्केट, त्याचबरोबर ACC आणि अंबुजा सिमेंटचं मुख्यालय हे सर्रासपणाने गुजरातला म्हणजे गांधीनगर आणि सुरतला हे केंद्र सरकारने नेलेले आहेत. यातून राज्य सरकारबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल असलेली सापत्न भावना आणि सावत्रपणाची भावना ही केंद्राच्या म्हणजे दिल्लीश्वरांच्या मनामध्ये अजूनही आहेत. हे या ठिकाणी आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीत. आणि हे सर्व घडत असताना महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचे तांडे आणि बेरोजगारींचे कळप हे निर्माण झालेले आहेत. आणि हे निर्माण होत असताना केवळ भावनिक मुद्द्यावर महाराष्ट्रातील जनतेला गुंतवून ठेवून हे प्रकल्प गुजरातला नेण्याची भूमिका केंद्र सरकार आणि राज्य सरकार कळत नकळत हे या ठिकाणी करत आहेत. आणि रामलल्लाची मूर्ती ही काही वर्षापासून ही तंबूमध्ये होते आणि ती तंबूमध्ये असलेली मूर्ती ही जेव्हा तंबूतून बाहेर काढली तेव्हा प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे डोळे पाणवतात. पण महाराष्ट्रातील असलेल्या बेरोजगार युवकांची परिस्थिती आणि त्या बेरोजगार युवकांच्या परिस्थितीतून त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या वेदना आणि त्या वेदनेतून निर्माण झालेल्या मोठ्या आत्महत्या पाहून या व्यवस्थेचे डोळे मात्र कधी पाणवणार आहेत. मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बेरोजगार युवकांच्या आत्महत्या हे थांबायचं नाव घेत नाहीत. मागे काही दिवसांपूर्वी एका संस्थेचा पाहणी अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. त्या पाहणी अहवालामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आवर्षण प्रवण परिस्थितीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे असंख्य शेतकऱ्यांनी किंबहुना हजारो शेतकऱ्यांनी ही या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि पुढच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये हजारो शेतकरी हे आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचं पाहणी अहवालात हे स्पष्टपणाने म्हटलेलं आहे. अशी जर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल तर निश्चितपणाने ती चिंता करण्यासारखी आहे. मनोज जरांगे पाटलांच्या लक्षावधीच्या आणि कोटींच्या सभा ह्या ज्या होत आहेत या सभांमधून आपण नेमकं काय समजून घेणार आहोत. रात्री 2ला 3ला होणाऱ्या जरांगेंच्या लक्षावधी सभा ह्या बेरोजगारीच्या असलेल्या भयान वास्तव सांगणाऱ्या आहेत. आणि आता गरज निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातील बेरोजगारीचा आवाज ऐकण्याची आणि पक्षीय राजकारणाच्या साठमारीतून बाहेर पडून बेरोजगारीची समस्या ही नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. डिसेंबरच्या पूर्वार्धामध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये काही तरुण, त्यामध्ये अमोल शिंदे नावाचा साताऱ्याचा एक तरुण हा सभागृहामध्ये घुसलेला होता. त्याच्याबरोबर अजून 2 तरुण हे सभागृहाच्या बाहेर होते. ह्या 4 तरुणांनी त्यापैकी 2 तरुण हे लोकसभेच्या सभागृहामध्ये घुसलेले होते. आणि हे सभागृहामध्ये घुसलेले तरुण हे काही हाऊस म्हणून घुसलेले नव्हते. हे बेरोजगारीची असलेली रक्तबंबाळ अवस्था आणि त्यातून सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी ह्या तरुणांनी त्या सभागृहामध्ये प्रवेश केलेला होता. बेरोजगारीचे लक्ष वेधणे हाच त्यांचा प्रामाणिक हेतू होता. आपल्या आईबापाने घेतलेले कर्ज, जे 3 लाख कर्ज अमोल शिंदेच्या आईने आणि वडिलांनी घेतलेले आहेत, त्याचे कर्ज फेडण्याचे मुद्दल सोडा पण व्याज देखील ते भरू शकत नाहीत. त्याच विदारक अशा मानसिकतेतून अमोल शिंदेनी आणि त्याच्या असलेल्या एका जोडीदाराने हा सभागृहामध्ये प्रवेश करून बेरोजगारी तरुणांचे लक्ष हे केंद्र सरकारचे आपल्याकडे खेचून घेतलेले आहेत. मनामध्ये साचलेल्या असंतोषाचं प्रकटीकरण हे त्या अमोल शिंदेच्या त्या सभागृहातील प्रवेशाने या ठिकाणी सिद्ध झालेले आहे. ही घुसखोरी मात्र कुणी उगाचच करत नाहीत. कोणीही आपल्या आयुष्याशी या ठिकाणी खेळत नाहीत. आणि ही खेळत असताना ती मुले ही गुन्हेगार नाहीत, अजिबात गुन्हेगार नाहीत. आणि डिजिटल इंडियातील ग्रामीण भागात वसलेल्या भारताच्या बेरोजगारीचे ते भीषण आणि दहाक असं वास्तव हे लोकसभेच्या सभागृहामध्ये घुसलेल्या तरुणांचं हे प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत. काल संपूर्ण देशभरामध्ये 31 डिसेंबर साजरा होत असताना श्रीमंतांची मुले आणि प्रस्थापित धनवंतांची मुले ही कुठेतरी लोणावळा खंडावळ्यामध्ये असतात आणि गरिबांची मुले मात्र टपरीवर वडापाव खात असतात. ही या देशातील आणि ही या महाराष्ट्रातील आर्थिक विषमता आहेत. ही आर्थिक विषमता निर्माण होण्याचं खरं कारण हे बेरोजगारीमध्ये आहेत. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. गरिबांची मुली जर शिकली आणि सवरले तर त्यातून त्यांना चांगली नोकरी मिळाली
तर आपली हुजरीगिरी करणार कोण, आपला राजकीय प्रपंच हा पुढे जाणार कोण, आणि त्यातून हुजरीगिरी करणारे युवक हे पुढच्या काळामध्ये निर्माण होणार नाहीत, ही प्रस्थापित व्यवस्थेला असलेली फार मोठी भीती आहे. त्यातून असलेले दादासाहेब, भैयासाहेब आणि मासाहेब यांची गुलामगिरी कोण करणार, ही निगरगट्ट अशी मानसिकता, ही शासन पुरस्कृत मानसिकता ही राजकीय व्यवस्थेने या ठिकाणी निर्माण केलेली आहे. मनोज जरांगे पाटील आणि लोकसभेत घुसलेल्या 2 तरुणांची मानसिकता आणि त्यांची अडचण ही एकच आहे. ते ज्या ग्रामीण भागातून येतात त्या ग्रामीण भागामध्ये असलेलं सामाजिक मागासलेपण आणि आर्थिकदृष्ट्या जेरीस आलेला समाज हीच त्यांची खरी व्यथा आणि खरी वेदना आहेत. हे मात्र आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. गेल्या 3 दशकापासून ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा, शेतमालाला भाव नसणे आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली होती, आणि या सर्व प्रश्नाकडे राजकीय पक्षांचं आणि राजसत्तेचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं या ठिकाणी अधोरेखित झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मात्र भावनिक मुद्द्यावर गुंतवून महाराष्ट्रातील मोठे मोठे प्रकल्प हे गुजरातला पळवून नेण्याची भूमिका, आकसपूर्ण भूमिका ही केंद्र सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे. महाराष्ट्राबद्दल असलेला आकस, महाराष्ट्राबद्दल असलेली सापत्न भावना ही गेल्या अनेक वर्षापासून ही दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राबद्दल बाळगलेली आहेत. त्याचा इतिहास आणि त्याच्या धांडोळ्यामध्ये या ठिकाणी आज जाण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकारचा जो विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा आज ग्रामीण भागामध्ये शासनाच्या असलेल्या योजना सांगण्यासाठी फिरत आहेत, आणि हा रथ गावामध्ये फिरत असताना त्या गावामध्ये असलेले बेरोजगार युवक, त्या गावामध्ये असलेले शेतकरी हा रथ अक्षरशः हुसकावून लावत आहेत. त्यातून नवभारताची आणि जी प्रतिमा मोदी सरकार ही लोकांसमोर सांगत आहेत, त्यातून तुमच्या योजनाही नको आणि तुमचं आम्हाला काही नको असं सांगून बेरोजगार युवकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक ही केंद्र सरकारने अनेक मुद्द्यांवर केलेली आहे. त्यामध्ये शेतमालाच्या भावाचा प्रश्न असेल, किंबहुना कांदा निर्यात बंदीचा प्रश्न असेल, आणि बेरोजगार युवकांना नोकऱ्या देण्याचं आमिष असेल, या सर्व प्रश्नांना केंद्र सरकारने या ठिकाणी हरताळ आणि त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या असंतोषाचा बाण आणि तरुण बेरोजगार युवकांच्या असंतोषाचा बाण हा त्या ठिकाणी फुटत असल्यामुळे डिजिटल भारत इंडियाचा हा जो रथ आहे तो रथ अक्षरशः गावांमध्ये हुसकावून लावून त्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गच्छंती झाल्याचं हे या ठिकाणी अतिशय स्पष्टपणाने आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाही. नवभारत घडवत असताना, यंग इंडिया घडवत असताना, त्या नवभारतामध्ये, त्या डिजिटल इंडियामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी, महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचं भवितव्य हे पुढील काळामध्ये केव्हा मात्र उजळणार आहेत, हा प्रश्न मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आजही निर्माण झालेला आहे. यातून भारतीय जनता पक्षाने आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील बेरोजगारांच्या युवकांना च्या तोंडाला पुसलेली पाने ही पुढच्या काळामध्ये असंतोषाच्या स्वरूपामध्ये केव्हा तरी आणि कधीतरी बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. यातून महाराष्ट्रातील जी प्रश्न निर्माण झालेले आहेत, बेरोजगारीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ह्या बेरोजगारीचे प्रश्न म्हणजे या प्रश्नातून उद्या केंद्र सरकारला निश्चितपणाने महाराष्ट्रातील तरुण शेतकरी, तरुण बेरोजगार हा पुढच्या काळामध्ये जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढे मात्र या ठिकाणी नक्की. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.